आम्ही पण खातो. हम्म. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आणि आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मी आणि माझे सहकारी मित्र यांनी ठरवलेलं आहे की आज आपण एका वृद्ध आश्रमला भेट द्यायची आहे. आणि या ठिकाणी आपण जाऊन त्यांना एक छोटेसे फुलाची पाकळी म्हणून आपण मदत करायची ठरवली होती. त्या निमित्तानं एक त्यांचाही म्हणजे आनंद गगनाला मावेला असं आपण काहीतरी करूयात म्हणून ठरल्यानंतर मी आणि माझे सहकारी मित्र यांनी यांना मटण घेतलेलं आहे, चिकन. आणि चिकन घेऊन त्यांच्या आश्रमामध्ये जायचं ठरलं होतं. इथं येऊन स्वयंपाक करायचं ठरलं होता. परंतु आमच्यासोबत आचारी नसल्यामुळं आम्ही या ताईंना म्हटलं की बाबा आमच्याकडे आचारी नाही, मग आम्ही साहित्य आणलेलं आहे, ते मटण आणलेलं आहे आणि त्याच्याबरोबर किराणा थोडाफार आणलेला आहे. तुम्ही आम्हाला सहकार्य करा, भाजी बनवा. मग बनवत असताना या आजी ज्या समोर दोन दिसत आहेत, या आजी पण यांना कोणी नाही आणि यांना पण कोण सांभाळत नाही. हे पण अनाथ आहेत. म्हणजे म्हणण्याचा उद्देश असा आहे मित्रांनो की आज ज्यावेळेस माणसं वृद्ध होतात त्यावेळेस आजच्या पिढीमध्ये आई वडिलांना सांभाळणं फारच दुर्मिळ झालेलं आहे. मुलं असून मुलं आहेत, मुली आहेत, नातवंड आहेत, परंतु त्यांना आई वडील सांभाळणं तसं म्हणजे फारच आजकाल मुश्किल झालेलं आहे. कारण त्यांना सांभाळ वाटत नाही आणि त्यांना असं वाटतं की आपण म्हणजे हम दो हमारे दो या पद्धतीनं सर्व चालू आहे. मी आणि माझी बायको आणि माझी दोन मुलं अशा पद्धतीचं आजकाल चालू आहे आणि आई वडील सगळ्यांना जड होत आहेत. तर या आश्रमामध्ये आल्यानंतर मित्रांनो साधारणतः एक 9 ते 10 म्हणजे महिला आहेत आणि 5 ते 6 पुरुष आहेत. या सगळ्यांना असं कोणी सांभाळणार नाही. आम्ही यांच्याकडून माहिती काढली तर काही जण म्हणतात की आम्हाला मुलं आहेत, मुली आहेत, नातवंड आहेत, परंतु ते सांभाळत नाहीत. काही जण मारतात, जेवायला देत नाहीत, घरातून हाकलून देतात. त्याच्यामुळे आम्ही वैतागून या आश्रमामध्ये आलेलो आहोत. आणि काही जण असे आहेत की त्यांना कोणी नाही, म्हणजे वडील आई वडील तर काय त्यांच्या वयात नसणारच आहेत, कारण आज त्यांचं वय 70-75 झालेलं आहे. तर त्यांचे आई वडील कसे असणार आहेत. मग त्यांना कोणी नाही, म्हणजे मुलं नाहीत किंवा त्यांचे नवरे नाहीत आणि जे पुरुष आहेत त्यांना बायका नाहीत, लेकरं नाहीत, असे पण काही लोक आहेत. आणि या लोकांसाठी आम्ही जेवण द्यायचं ठरलेलं आहे. आणि आता सध्याच्या घडीला बघा तुम्ही स्वयंपाक चालू आहे. म्हणजे ताई आम्हाला बनवत आहे, टेस्ट भरपूर आहे कारण प्रत्येक हॉटेलमध्ये जाऊन जेवण केलेले माणसं आहेत. वेगवेगळ्या आचार्याच्या हातची त्यांना. आणि थोड्या वेळात हा स्वयंपाक पूर्णपणे तयार होईल आणि मी आणि माझे सहकारी मित्र यांनी या सगळ्या सोबत बसून जेवण करायचं ठरलेलं आहे. आणि आजचा जो आमचा दिवस आहे आजी पूर्णपणे यांच्यासोबतच घालवायचं ठरलेलं आहे. इथं मटणाची भाजी चालू आहे. इकडे बघा मस्तपैकी भाजीला तरी आलेला आहे. साईडला सुकं मटण आहे. त्याच्यात आता मिक्स करायचं आहे. आणि इकडे या आजीने भाकरी बनवायचं काम चालू आहे. दोघी पण आजी भाकरी बनवत आहेत बघा. या आजी तर भाकरी भरपूर साधारण 8 वर्ष झालं या आजी आहे तिथं. या आजींना कोणी नाही, मुलं नाहीत, नातवंड नाहीत. तरी ते आजोबा दिसायला आश्रमात आल्यापासून त्यांना आम्ही त्यांचं विचारलं की तुम्ही इथं कसे आलात, का आलात. त्यावेळेस आजीने सांगितलेलं आहे मला कोणी नाही, मला कोणी सांभाळत नसल्यामुळं, माझे उपासमार होत असल्यामुळे मी या आश्रमामध्ये आलेले आहे असं आम्हाला आजीने सांगितलं. इथं भात बनवलेला आहे. जे आता शाकाहारी आहेत त्यांना शाकाहारी जेवण बनवलं आहे आणि जे मांसाहारी जेवण करतात त्यांना मांसाहारी जेवण बनवलं. मांसाहारीसाठी बघा तिथं भाकरी आहे, तिकडं मटण बनवलेलं आहे आणि शाकाहारीसाठी भजे बनवले आहेत, पापडी बनवलेली आहे, चपात्या आहेत, वरण आहे. आता हा स्वयंपाक पूर्ण तयार झालेला आहे. आणि हे जे सगळे दिसतात ते सर्व निराधार आहेत.
सगळ्यांनी मिळून आता जेवण करायचं ठरलेलं आहे. स्वयंपाक पूर्ण तयार झालेला आहे. हे काका बघा, या काकांची आम्ही म्हणजे माहिती काढली असता काका म्हणले की मला 2 मुलं होती, 1 मुलगी होती, परंतु एक थोरला मुलगा जो आहे तो पूर्णपणे दारूच्या वगैरे आहारी गेलेला आहे आणि दुसरा मुलगा जे आहे ते 2 वर्ष झालं कुठं गायब झालाय, त्याचा पत्ता नाही असं काकाच्या बोलण्यातून आम्हाला कळालं. मुलीचं चांगलं आहे, परंतु त्यांची उपासमार होत असल्यामुळं, त्यांचं राहण्याची वगैरे अडचण असल्यामुळं ते या आश्रमामध्ये आलेले आहेत. आता सगळ्यांना आम्ही स्वयंपाक तयार झाल्यामुळे हे समोरचे काका जे दिसतात हे काकाने भरपूर कष्ट केले आहे. का जवानीमध्ये ऊसाच्या कारखान्यात काम केलेलं आहे. किल्लारीकडे ऊसाचा कारखाना होता, तिकडं त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांची पत्नी जी आहे ती किल्लारीच्या भूकंपामध्ये एक्सपायर झालेली आहे. त्यांना मुलं बाळ नाहीत आणि कोणीही नाही त्यांना, त्याच्यामुळं ते असेच म्हणजे त्यांचं आयुष्य गेलेलं आहे. आणि आता शेवटच्या सांभाळणार कोणी नसल्यामुळे ते या आश्रमामध्ये आलेलं आहे. हे अशा पद्धतीनं व्हेज जेवण आहे. यामध्ये बघा, इकडे भजी आहेत, इथं वरण आहे, इथं भात आहे आणि तिकडे पापडी आहे आणि साईडला भाकरी आहेत. अशा पद्धतीनं व्हेज जेवण तयार आहे. आबा जरा हाडे बिडे फोडा की जरा, कसं आहे हाडकं फोडल्याशिवाय आवाज येत नाही हो. आपल्या घरचं जेवण कधी आतापासून भीती वाटत होती, आतापासून कुणी नाव ठेवलं नाही, पण आता आम्हाला नाव ठेवते. आज मी जे आलेलो आहे ते सहारा वृद्धाश्रम आहे आणि या ठिकाणी सगळ्या वयस्कर व्यक्तीबरोबर मला जेवायचा योगायोग आला, तो मी माझे भाग्य समजतो. आणि अशा पद्धतीनं पुन्हा कधीतरी इथे यायचा असाच योगायोग यावा. तर आपण या सहारा वृद्धाश्रम आहे याला आपल्याला सदैव हाताने फुलाची पाकळी म्हणून थोडीफार तर मदत करायला हवी. तर इथला डिटेल मोबाईल नंबर असेल, बँक अकाउंट असेल, हे आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये टाकलं जाईल. एकदम मस्त. हात लावला ना अजून. हे बघा, हे तर ताईने एकदम जबरदस्त भजी बनवलेले आहेत. बघा, हे भजी आहेत ताईने बनवले आहेत. इकडे पापडी आहे, इकडे चपाती आहे आणि हे डाळीचं वरण आहे आणि इकडे राईस आहे. आणि इकडे बघा, यांना सर्वांना मस्तपैकी मटणाचं जेवण म्हणजे चिकनचं जेवण बनवलेलं आहे आणि सर्वजण आम्ही असं तिला बसलेलं आहे. आज सहारा वृद्धाश्रम हे जे आहे तिथं मी आज आलेलो आहे आणि आज काय म्हणजे ते बालक दिन आहे, म्हणजे लहान लेकराचा दिवस आज आहे. त्यानिमित्तानं सहारा वृद्धाश्रम इथं आलेलो आहे आणि आज मी दिवसभर इथल्या वृद्ध लोकांशी संपर्क केला, दिवसभर त्यांच्यासोबत थांबलो, त्यांच्यासोबत जेवण केलं. म्हणजे दिवसभराचा माझा जी काय शेड्यूल होता ते आज इथं मी हे केलेलं आहे. आणि मला एकदम आनंद झाला की बाबा आज आपण आपल्या म्हणजे आईवडील असतील किंवा जसे फॅमिली असतं त्या पद्धतीनं आज यांच्यासोबत राहिलो, त्याबद्दल मला एकदम चांगलं वाटलं. मी राहुल भड. गेले 6 वर्ष झालं आम्ही वृद्धाश्रम चालू केलेला आहे. कोरोनाच्या वेळेपासून आम्ही वृद्धाश्रम चालू केलेला आहे. या वृद्धाश्रममध्ये बेघर लोक, निराधार वर्ग हा राहतो. आपल्या बार्शी तालुका असेल, धाराशिव असेल, सोलापूर असेल, पंढरपूर असेल, उत्तर सोलापूर असेल, ह्या भागातील बेघर लोक इथं राहतात. ज्या लोकांना
ज्या लोकांना 2 टाईम जेवायची अडचण आहे त्यांना इथं सोय दिली जाते आणि निशुल्क कुठलंही त्यांच्याकडून शुल्क न घेता इथं त्यांची सेवा केली जाते. तरी आपण आमच्या वृद्धाश्रमाला आवर्जून भेट द्यावी आणि तसंच आपला कुणाचा वाढदिवस असेल, मुलांचा असेल, स्वतःचा असेल, आपल्या लग्नाचा असेल, आपण इथं येऊन वाढदिवस सध्या साजरा करू शकतात. त्याच्यामुळं आपण इथं येऊन यांच्याशी गप्पा गोष्टी करू शकतात आणि तसंच आपल्या आसपास कुणी जर बेघर वर्ग असेल, व्यक्ती असेल, त्यांना निवाऱ्याची आवश्यकता असेल, त्यांना जर घरातून हाकलून दिलेला असेल तर अशा वर्गांना इथं आवर्जून आपल्या माध्यमातून त्यांना इथं संपर्क करायला हवा, आपण संपर्क करावा किंवा त्यांना इथं आपण घेऊन आलो तर चालतंय. आपण त्यांची चांगली उत्तम सोय करू आणि लोकाच्या देणगीच्या स्वरूपातनं हा वृद्धाश्रम चालतो. शासनाचंही कुठलं अनुदान नाही, तरी आम्ही गेले 6 वर्ष झालं आपल्या सगळ्याच्या सहकार्यातनं हा आम्ही वृद्धाश्रम चालू केलेला आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपण आपल्या परिसरामध्ये ज्यावेळेस फिरत असतात त्यावेळेस असे बरेचसे लोक असतात की त्यांचे कोणी सांभाळ करत नसतं. म्हणजे घरात माणसं असून पण वृद्ध वासनाला कोण सांभाळत नाही, त्यांना रस्त्यावर असं सोडून दिलं जातं. त्यांचा जेवणाचा खाण्यापिण्याचा भरपूर प्रश्न निर्माण होतो. त्यावेळेस आपण या वृद्धाश्रमामध्ये आणून सोडायचं आहे आणि इथं चांगल्या प्रकारची सुविधा आहे, व्यवस्थित जेवण आहे, त्यांना राहण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे, प्रत्येकाला स्वतंत्र कॉट आहे, सगळे म्हणजे सुखसुविधा इथं आहेत. जसं की आपण आपल्या घरात जसं राहतो त्या पद्धतीने इथं सुखसुविधा आहेत. तर अशा पद्धतीनं आपण आपल्या परिसरामध्ये, आपल्या भागामध्ये जर कोणी अनाथ असेल किंवा ज्यांना कोणी सांभाळत नसेल अशा वृद्ध लोकांना आणून आपण या वृद्धाश्रमामध्ये सोडायचं आहे. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, ही जे आश्रम आहे या आश्रमाला आपण आपल्या सढळ हाताने पूर्ण फुलाची पाकळी तरी यांना अर्थसहाय्य म्हणून द्यायला काय हरकत नाही. आपण सहसा असं बराचसा खर्च करतो, इकडे कुठेही आपण भरपूर खर्च करतो, त्यातनं एक छोटंसं एक आपलं म्हणजे सहाय्य म्हणून यांना सहकार्य करावं अशी आपल्याला विनंती करतो. आपण व्हिडिओ बघितल्यानंतर खरंच तुम्हाला वाटेल की बाबा आपण एक वेळेस इथं भेट द्यायला पाहिजे. धन्यवाद.